कालवा सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात आयोजित करण्यात आली होती। यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी अमोल येडगे, आमदार पी.एन. पाटील, माजी आमदार संजय बाबा घाटगे आदी उपस्थित होते। या बैठकीत प्रकल्पनिहाय वापर झालेला आणि शिल्लक पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात आला। यावेळी जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील, बाबासाहेब देवकर आणि बाळासाहेब खाडे आदींनी उपसाबंदीचा निर्णय लगेच घेऊ नका अशी मागणी करत मे महिन्यात उपसाबंदी लागू करणार का अशी विचारणा या बैठकीत केली। त्यावर जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हात्रे यांनी उपसाबंदी पाणी वापरावर मर्यादा यावी म्हणून नाही तर धरणातील पाणी अखेरच्या गावातील लोकांपर्यंत पोहोचावं त्यासाठी करण्यात येत असल्याचं सांगितलं। गेल्या वर्षी उपसाबंदीमुळे सुमारे 500 कोटी रुपयांचं ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालं। त्यामुळे उपसाबंदी लागू करू नये अशी मागणी या बैठकीत करण्यात आली। मात्र गतसाली झालेला कमी पाऊस तसंच उन्हाची तीव्रता यामुळे उपलब्ध पाणी काटकसरीनं वापरा, पाण्याचा अपव्यय करू नका अशा सूचना पालकमंत्री मुश्रीफ यांनी या बैठकीत दिल्या। याशिवाय काळंबावाडी धरणातून कर्नाटकला 4 टीएमसी पाणी देण्यात येत होतं। यावर्षी हे प्रमाण कमी करण्यात आलं असून कर्नाटकला आता 3.11 टीएमसी पाणी देण्यात येत असल्याचं या बैठकीत सांगण्यात आलं। पाणी साठ्याचा अभ्यास करून रोटेशननुसार 3 आठवड्यांनी ही बैठक घेऊन उपसाबंदीबाबत पडताळणी करावी असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। बैठकीला पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, कार्यकारी अभियंता स्मिता माने, शिल्पा मगदूम, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, डी.डी. शिंदे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते।